हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 62. माऊलींचा पसायदानाशी अनुबंध. ओवी 4. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू या भूता. वर्षत सकळ मंगळी. माऊलींनी नेवासे येथे भावार्थ दीपिका सांगायला सुरुवात केली. ती सर्वप्रथम वर्षत सकळ मंगळी होती. श्रीमद भगवद्गीतेचे निरूपण करताना माऊलींनी भावार्थ दीपिकेच्या 9000 ओव्यांचा पर्जन्यरूपी सकळ मंगळ वर्षाव समोरील श्रोत्यांवर केला. समोरील श्रोते त्या मंगळ तत्वज्ञानात पर्जन्यरूपी उपदेशांच्या मंगलधारांच्या वर्षावात न्हाऊन जात होते. ते श्रोते त्या मंगळ तत्वज्ञानरूपी वर्षावात इतके तल्लीन होत होते की त्यात ओलेचिंब झालेले त्यांना समजतही नव्हते. एका अलौकिक सिंचनाने ते तृप्त होत होते. कधी कर्मयोगरूपी तत्वज्ञानाचा पर्जन्यरूपी खजिना श्रोतेरूपी धर्तीवर मंगळ वर्षाव करत होता. कधी त्या कर्मयोगरूपी तत्वज्ञानाने श्रोतेरूपी धरती ओलीचिंब झाल्यावर त्या पर्जन्यरूपी खजिन्यामधून त्या श्रोतेरूपी धरतीमध्ये आत्मबीजाची लागवड केव्हा झाली ते त्या श्रोत्यांनाही उमजले नाही. कधी ज्ञानयोगरूपी विजांचा मंगळ लखलखाट होत होता, तर कधी तत्वज्ञान योगरूपी ढगांचा मंगळ गडगडाट आसमंत दुमदुमून टाकत होता, तर कधी सोसाट्याच्या वाऱ्याच्या वेगाने मुसळधार पर्जन्यरूपी तत्वज्ञानयोगाचा मंगळ वर्षाव होत होता. तसतसा त्या आत्मबीजाला अंकुर फुटून तो वाढत होता. तर कधी शांत रसाने थपथपलेले पर्जन्यरूपी उपदेशाचे भक्तियोगमय हळुवार मंगळ सिंचन होत होते. तर कधी भावभक्तियोगाने आकंठ भिजलेले पर्जन्यरूपी मंगळ तत्वज्ञान श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये गुंजन करत होते. तर कधी नुकताच भक्तियोगरूपी विजांचा मंगळ लखलखाट दशदिशा व्यापून दिपवून टाकत प्रत्यक्ष आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम महाराव विठ्ठल दर्शन देत होता. या कर्मयोगरूपी तत्वज्ञानयोगरूपी भक्तियोगरूपी पर्जन्याच्या वर्षावाचे, त्या पर्जन्यरूपी दिव्य आत्म उपदेशाचे, त्या दिव्य आत्मदर्शनाचे चातकाच्या आधाशीपणाने श्रोते प्राशन करत होते. आध्यात्मिक क्षुधे तृष्णेची तृप्ती त्यांच्या मुखावर दिसत होती. यायोगे त्या आत्म अंकुराचे मजबूत रोपटे तयार होऊन त्याला भरघोस दाणेदार पीक केव्हा आले ते श्रोत्यांनाही समजले नाही. भावार्थ दीपिकेमधील एक एक ओवी म्हणजे श्रीमद भगवद्गीतेवरील निरूपणाच्या एका एका वेदांच्या मोलाच्या रुचांचा मंगळ वर्षाव होत होता. या ज्ञानयोगरूपी कर्मयोगरूपी भक्तियोगरूपी मंगळ वर्षावात आलेले ते दाणेदार भरघोस पीक म्हणजे आत्मफळ. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. हे आत्मफळ म्हणजे ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. ईश्वरनिष्ठ हा सदा कायमकरिता ईश्वराचा पाईक असतो. त्याच्या नसनसेत रंध्ररंध्रात श्वासश्वासात पेशीपेशीत रक्ताच्या थेंबथेंबात फक्त आणि फक्त ईश्वरच मुरलेला असतो. आणि म्हणून असा देहत्यागानंतर पुन्हा देह धारण करून ईश्वरनिष्ठ म्हणूनच जन्माला येतो. त्याचा देहत्याग त्याला ईश्वरापासून निराळा करू शकत नाही. यालाच सायुज्यमुक्त किंवा संत असेही म्हणतात. माऊलींनी विश्वात्मक देवाकडे मागणे मागितले आहे. येथे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये प्रत्येक प्रकारच्या मांगल्याचा अव्याहत वर्षाव होत असू दे, होत असू दे, होत असू दे. यायोगे अनेक जण, मग ते अशिक्षित, दुर्जन, खळ असे कसेही असोत, त्यांच्यावर त्या मांगल्याचा तात्पुरता प्रभाव होतो. परंतु अशावेळी समाजात मोजकेच असलेले परोपकार करणारे सज्जन, साधू, संत, देवमाणसे, ईश्वरनिष्ठ जमाव जमवतात. त्यांची मांदियाळी तयार होते.
तो तात्पुरता प्रभाव कायमस्वरूपी होतो, कारण मानव मूलतः निस्संग मुक्त आहे. आणि मग गावोगावी असे जमाव जमवत पंढरीची पुरुषोत्तमाची यात्रा मार्गस्थ होते. एकदा लागलेली ही गोडी पिढ्यानपिढ्या सुरू राहते. अनवरत भूमंडळी. अशा ईश्वरनिष्ठ मांदियाळीकडून पिढ्यानपिढ्या सर्वत्र मांगल्याचा वर्षाव सतत होत राहतो. माऊलींच्या काळापासून आजपर्यंत असा वर्षाव सतत अव्याहत सुरूच आहे. हरिपाठ, भावार्थ दीपिका, अमृतानुभव यांची पारायणे घरोघरी, देवळादेवळांमधून गावोगावी दररोज एकापाठोपाठ एक अशी सुरू आहेत. वर्षानुवर्ष दररोज अशा पारायणांना गर्दी होत असते. मंडळी अशा पारायणांचा आनंद घेत असतात. परत परत तेच तेच म्हणून नाक मुरडत नाहीत, कारण ते सुजाण अशा प्रत्येक पारायणामधून, त्या वैश्विक मोलाच्या ओव्यांमधून त्यांचा नवनवीन अर्थ जाणत असतात. पूर्वी असा वर्षाव ऋषींच्या आश्रमांमधून होत असे, परंतु त्यात सर्वसामान्य जनांचा सहभाग नसे. तेथे मांदियाळी तयार होत नसे. त्याला मर्यादित स्वरूप होते. भेटतू या भूता. अशा प्रकारे मांदियाळीमुळे ईश्वरनिष्ठांचा जमाव, समुदाय एकत्र झाला की त्यांचा एकमेकांना फक्त परिचयच होतो असे नव्हे, तर त्यांची आत्मभेट होते. यामधून भावभक्तीचा मळा फुलतो. एक सांघिक भाव निर्माण होतो. गावोगावींचे ईश्वरनिष्ठ एकत्र येतात. हीच एक मोठी विलक्षण बाब आहे. येथे ज्ञानाचे आदानप्रदान होते. आध्यात्मिक चर्चासत्राचे आयोजन होते. ज्ञान वृद्धिंगत होत राहते. एकमेकांबद्दल आत्मिक आपुलकी निर्माण होते. हे विश्वची माझे घर ही भावना सर्वांमध्ये एकजूट निर्माण करते. भक्तिभाव जोपासला जातो. अशा प्रकारे माऊलींचा चौथ्या ओवीद्वारे पसायदानाशी अनुबंध आहे. हरिओम.